हा आहे माझ्या गावाकडच्या घराचा व्ह्यू आणि तुम्ही बघू शकता गाडी पार्क केलेली आहे. मी इथे पोर्चमध्ये सुद्धा जागा सोडलेली आहे गाडी पार्क करण्यासाठी. आणि या घराला जवळपास 3 वर्ष झालेले आहेत आम्ही मूव्ह होऊन. तुम्ही चारी बाजूने जर बघितलं तर इथे खूप सारे झाडं लावलेली आहेत. माझी जी वहिनी आहे, आई आहे, माझे वडील जेव्हा होते त्यांना खूप झाडांची आवड होती. त्यांनी खूप सारे झाडं लावलेले आहेत घरी, शेतामध्ये आणि जगवलेली सुद्धा आहेत. आणि आता आम्ही त्यांची फळं सुद्धा खातोय. तर हे बघा, नारळाचं झाड या ठिकाणी लावलेलं आहे समोर. आणि हे पण नारळाचं झाड खूप मोठं झालेलं आहे. आंब्याची 4-5 झाडं आहेत. आणि हे जांभळाचं पण झाड आहे, बघू शकता या ठिकाणी. हे झाड मोठं झाल्यानंतर खूप पसरतं आणि खूप चांगली हवा किंवा सावली या ठिकाणी येते. आणि या बॅकयार्डमध्ये घराच्या इथे आपण जांबाचं झाड म्हणजे पेरूचं झाड, केळी आणि परत आंबा, पपई यांचं झाड लावलेलं आहे. आणि हे आपण बॅक साईडने बघू शकता घर. चला आपण घराच्या मध्ये जाऊया आणि तुम्हाला ग्राउंड फ्लोअर मी दाखवणार आहे. चला गेट मधून आतमध्ये जाऊया. तर हा आहे ग्राउंड फ्लोअरचा पोर्च, तुम्ही बघू शकता. इथे तुळशीचं वृंदावन ॲज युजल सगळ्या घरांमध्ये आपल्या असतं. हा आहे आपला ग्राउंड फ्लोअरचा हॉल, जिथे मोस्टली सगळे फॅमिली, मित्रमंडळी किंवा सगळे आल्यानंतर दिस इज द फर्स्ट स्टॉप ऑफ आवर होम. हा आदिश, श्रावणी आणि सार्थक बसलेले आहेत इथे सोफ्यावरती. तर या ठिकाणी हे आहेत माझे वडील, ज्यांची ही फोटो आहे. आणि इथे बघू शकता हे माझा भाऊ जो आर्मीमध्ये आता रिसेंटली रिटायर झालेला आहे मागच्या वर्षी, त्याची फॅमिली. हा माझा दुसरा भाऊ आहे, त्याच्या मुलांचे फोटो आहेत, अवधूत आणि परी. आणि ही आमच्या सगळ्यांची लाडकी फर्स्ट चाइल्ड इन द फॅमिली वैष्णवी. तिने आपला स्वतःचा फोटो या भिंतीवरती लावलेला आहे. तर असा हा हॉल आहे मित्रांनो. चला आता आपण सेंट्रल एरियामध्ये जाऊया घराच्या. चला तर आता आपण जाऊया घराच्या सेकंड फ्लोअरवरती. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा आहे हॉल. हॉलमध्ये एंटर करूया आपण. ही आहे आमची जुनी TV, ज्याच्यामध्ये आम्ही लहानपणी सिरियल्स वगैरे बघायचो, मूवी बघायचो. बघू शकता हा आहे हॉल. आणि हॉलमधून हा जो सेंट्रल एरिया आहे याच्यामध्ये आपण वॉशरूम वगैरे या साईडला बनवलेला आहे. आणि हे आहे वॉश बेसिन. या साईडला एक बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. पाठीमागे शेतीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घरं वगैरे दिसणार नाही आहेत. याच्या पूर्ण हिरवगार दिसतं. आणि या बेडरूमला इकडून पण आपण डोअर सोडलेला आहे. हवा खेळती राहावी आणि फ्रेश राहावं, हाच उद्देश या डिझाईनमध्ये होता. आणि हे डिझाईन स्वतः मी आणि प्रीतीने घराचं बनवलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता ही आहे आमची दुसरी बेडरूम. इथे पण 2 विंडोज आणि ओपन एरिया आहे. पाठीमागे हिरवागार तुम्ही बघू शकता, शेती वगैरे दिसते. आणि या बेडरूमला सुद्धा आपण 2 डोअर बनवलेले आहेत. लेट्स ओपन दिस डोअर. आय थिंक हे बाहेरून बंद आहे, तर मी हे डोअर ओपन केलेलं आहे. आणि हे बघू शकता हा जो एरिया आहे घराचा, सेकंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअरवरचा जो टेरेस पार्ट आहे, हा माझा सगळ्यात आवडता पार्ट आहे. कारण या ठिकाणी तुम्ही खूप म्हणजे चारी बाजूनी हवा खेळती राहते. आणि वरती स्लॅब असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पण बसून आम्ही गप्पा मारतो. पावसाळ्याच्या दिवसात स्पेशली आम्ही या ठिकाणी सगळे फॅमिली मिळून गप्पा मारतो, झोपतो या ठिकाणी. आणि ह्या पोर्चच्या या चारी बाजूने आम्ही हा असा पॅसेज सोडलेला आहे, जेणेकरून तुम्ही
फर्स्ट फ्लोअरवरती सुद्धा घराच्या चारी बाजूने फिरू शकता. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी माझ्या आईने लावलेली पूर्ण आंब्याची, केळीची, पपईची सगळी बाग आहे. आईला खूप झाडं लावायचे आणि जगवायचे खूप म्हणजे प्रयत्न करते ती. तिला आवडतं. आतापर्यंत आई वडिलांनी भरपूर झाडं लावलेली आहेत माझ्या शेतामध्ये, जुन्या घरी आणि या घरी सुद्धा. तुम्ही या घरी पण चारी बाजूनी खाली बघितलं असेल, सगळीकडे खूप सारी झाडं आहेत. तर हा आहे फर्स्ट फ्लोअर ऑफ माय होम. चला आपण जाऊया थर्ड फ्लोअर. तर थर्ड फ्लोअरवरती आहे माझी वर्क फ्रॉम होम रूम. तर तुम्हाला मी दाखवतो. जेव्हा कोविडच्या काळामध्ये मी गावाकडे असायचो त्यावेळेस मोस्टली या रूममधून मी काम करायचो, वर्क फ्रॉम होम. ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष मी इथून काम केलेलं आहे. आणि ही थर्ड फ्लोअरची रूम असल्यामुळे इथे चांगल्या प्रकारे 4G नेटवर्क येतं, जिओ ॲज आणि एअरटेलसाठी. गावामध्ये ब्रॉडबँडची सुविधा नाही, परंतु 4G मुळे मी गावामध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये काम करू शकलो. चला तर आपण टेरेसवर जाऊया. हे माझं सुंदर गाव जे एका टेकडीवरती आहे, त्याच्यामुळे ते भरपूर हवा येते. तुम्हाला मायक्रोफोनमधून सुद्धा हवेचा आवाज येत असेल कदाचित. तर हे माझं टेरेस. आणि जर तुम्ही इथं बघू शकता, हे आम्ही अंथरूण केलेलं आहे. घरामध्ये 6 बेडरूम असताना सुद्धा उन्हाळ्यामध्ये संपूर्ण फॅमिली आम्ही घराच्या टेरेसवरती झोपतो. याचं एकमेव कारण म्हणजे रात्री खूप हवा असते आणि टेम्परेचर खूप कमी असतं. अक्षरशः तुम्हाला ACचा फील येतो या ठिकाणी. आणि हे ओपन स्काय, त्याच्यामध्ये रात्री चांदण्या, पूर्ण रात्रीचा एक खूप सुंदर असा व्ह्यू येतो. आणि आम्ही गप्पा मारत इथेच उन्हाळ्यामध्ये रात्रीवर झोपत असतो संपूर्ण फॅमिली. तर या ठिकाणी या साईडला जर तुम्ही बघितलं घराच्या पाठीमागे, तर खूप सारी शेती आहे, ऊसाची शेती आहे. आणि दूर थोडंसं जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी एक तलाव आहे, आमच्या गावचा तलाव, ज्याच्यामध्ये 12ही महिने भरपूर पाणी असतं. आणि त्याच कारणामुळे आमच्या गावामध्ये सुजलाम सुफलाम शेती आहे. सगळीकडे तुम्हाला हिरवगार दिसतं, पाण्याची टंचाई वगैरे बिलकुल नाही आहे. आणि या साईडला बघू शकता पूर्ण तुम्ही शेती आहे घराच्या पाठीमागे. आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण गाव दिसेल. मी इकडे कॅमेरा वळून तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. हे आहे तिकडे गाव पूर्ण. आणि दूर एक पांढरी टाकीचं झाड जे दिसत आहे, तिथे माझं जुनं घर आहे, जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो. आपण त्याही घराला भेट देणार आहोत आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. A few moments later. आपण आलो आहोत आपल्या जुन्या घरी. जुनं घर म्हणजे जवळपास 5 वर्षापूर्वी आपण या जुन्या घरी राहत होतो. आता नवीन घरी शिफ्ट झालो आहोत. तर हे घर आहे जिथं आमचं बालपण गेलं. म्हणजे जवळपास नोकरी लागून पण जवळपास 10 वर्ष हेच आमचं घर होतं. जुन्या काळातली लादणी, खूप जुनं घर होतं हे. तुम्ही बघू शकता मधून कशा टाईपचं घर आहे इथे. सध्या इथे आपण फक्त शेतामधला जे मटेरियल किंवा अन्नधान्य वगैरे स्टोरेजसाठी हे वापरतो. आणि या ठिकाणी बघू शकता हे जे झाडं आहेत हे माझ्या आई आणि वडिलांनी, म्हणजे आई बाबांनी लावलेली हे झाडं आहेत. आंब्याचं झाड, हे बघा, हे जामुन म्हणजे जांभळाचं झाड आहे. तर या ठिकाणी आम्ही खूप खेळलेलो आहे. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत या घराशी जोडलेल्या. अजूनही आमच्या मातोश्री आईनी हे घर अजून तरी मेंटेन ठेवलेलं आहे. आम्ही शेतामधील अन्नधान्य वगैरे साठवण्यासाठी या घराचा वापर करतो. 5 वर्षापूर्वी आपण नवीन घरी मूव्ह झालेलो आहोत. तर हे आहे आमचं घर. ही जी बिल्डिंग दिसते समोर, हे आमचे एक मोठे भाऊ आहेत.
त्यांनी हे सुंदर घर बांधलेलं आहे. या ठिकाणी पहिले एक अंगण होतं, ज्या अंगणामध्ये आम्ही सर्व भावंड खेळायचो. इथे भरपूर आम्ही टाईम स्पेंड केलेला आहे. आयुष्यातला एक सुंदर काळ आम्ही या घरामध्ये व्यतीत केलेला आहे. खूप साऱ्या आठवणी या घरासोबत आहेत. तुम्ही बघू शकता हे गावाच्या एकदम सेंटरला होतं घर.